ठरलं तर मगच्या आजच्या भागाची सुरुवात होते अश्विन आणि प्रियापासून. तर आता इथे अश्विन म्हणतो, आपला त्या घराशी तर काही संबंध नाहीये. तर आता इथे प्रिया वैतागते आणि म्हणते, अरे अश्विन, आपल्याला घराबाहेर काढायचं आहे म्हणून तर अर्जुन सायलीने असं केलंय ना, असं म्हणते आता प्रिया. तर आता ती म्हणते, आई बाबांचे कान फुंकले. अश्विन, सायली खूप दूरत आहे आणि जर आपण वेगळ्या घरी राहायला गेलो ना, तर ती तुला सुभेदारांपासून कायमच सोडेल. अश्विन, मला पैशांचा किंवा सुभेदारांच्या प्रॉपर्टीचा मोह नाही आहे, असं म्हणते आता इथे प्रिया. पण मला त्या सायलीला सगळं बळकावू द्यायचं नाहीये, असं म्हणते ती. तिच्यासारखी वाईट प्रवृत्ती जिंकता कामा नये आणि जर तिला सगळ्यावर कब्जा करण्यापासून अडवायचं असेल, तर आपण त्या घरात असणं खूप गरजेचं आहे, असं म्हणते प्रिया. नाहीतर ती आपलं घर उद्ध्वस्त करेल अश्विन. तुझ्या बोलण्यात पॉइंट तर आहे, असं म्हणतो आता इथे अश्विन. हो ना, असं म्हणते आता प्रिया आणि खुश होते ती. मग चल, आपण आपल्या घरी जाऊया, असं म्हणते आता इथे प्रिया. आणि या वेळेला जर त्याने आपल्याला अडवलं तर सरळ कायदेशीर हिस्सा मागून, पण मागे फिरायचं नाही. तर बावट अश्विन फसतो बघा प्रेक्षक हो प्रियाला. तर आता इथे अर्जुन आलेला असतो त्या टेलरकडे, श्रद्धा टेलर्सकडे बघा प्रेक्षक हो. आणि आता तो वाचतो श्रद्धा टेलर्स लिहिलेला. तर आता इथे अर्जुन गेलेला असतो त्यांच्या दुकानात, कारण आता त्यांचं दुकान घराबाहेरच असतं. तर आता तो टेलर बघतो अर्जुनला. तर आता हा पण माणूस दाखवलाय टेलर, हा पण प्रियासारखाच प्रेक्षक हो. श्रीमंतांना बघून लाळ सोडणारा माणूस दाखवलेत बघा हा टेलर, प्रियाचा बाप. या साहेब म्हणून नमस्कार करतो आता तो टेलर. नमस्कार असं म्हणतो अर्जुन. नमस्कार नमस्कार असं म्हणतो तो माणूस. पण साहेब, मी लेडीज सेलर आहे, तसा अधून मधून पॅन्ट शर्ट पण शिवतो मी, सूट पण शिवतो. तुम्हाला काय शिवायचं आहे असं म्हणत होता तो. मला ऍक्च्युली माझ्या बायकोसाठी ड्रेस शिवून घ्यायचा आहे, असं म्हणत होता अर्जुन. ते पण शिवू की, असं म्हणत होता तो टेलर. तुम्ही ते कापड वगैरे आणलंय? हो हो, मला माप पण घ्यायची आहे, तसं म्हणतो तो. मेजरमेंटसाठी हा ड्रेस, असं म्हणतो अर्जुन. आणि ही साडी, असं म्हणत होता अर्जुन. तुम्ही साडीमधून ड्रेस शिवाल का, असं म्हणतो अर्जुन. जमेल ना, म्हणजे काय, असं म्हणतो होता टेलर. राईट, तुमची स्पेशालिटी आहे ती माहिती आहे मला, असं म्हणत होता अर्जुन. होय काय, असं म्हणत होता तो टेलर. हो हो, बरोबर आहे तुमचं, असं म्हणत होता तो टेलर. स्पेशालिटीच आहे माझी. झालं तर हाऊस म्हणू नका, लेडीज पॅन्ट म्हणू नका, शरारा म्हणू नका, जे सांगाल ते शिवतो मी, असं म्हणत होता तो. बरं, ह्याचे किती होतील, असं म्हणत होता अर्जुन. 2,000 होतील, असं म्हणत होता तो टेलर. चालेल, असं म्हणत होता अर्जुन. बघा प्रेक्षक हो, हा पण प्रियासारखंच दाखवलेत, म्हणजे पैशाला हवरा. कितीपर्यंत मिळेल मग, असं म्हणत होता अर्जुन. एक मिनिटं आलोच, म्हणून तो आता कॅलेंडर बघायला जातो बघा प्रेक्षक हो. तर आता इथे बरोबर स्वभावाचे दाखवलेत बघा प्रियाचे आई बाबा, म्हणजेच पैशाला हवरे दाखवलेले आहेत. आणि आता तो आतमध्ये जातो कॅलेंडर बघण्यासाठी तारीख. तिचा बाबा बघा प्रेक्षक हो, म्हणजे हा टेलर. तर आता त्याच्याच बाजूला फॅमिली फोटो असतो, तर अर्जुन मात्र बघतच नाही त्या फोटोकडे. तर आता इथे टेलर सांगतो त्याला तारीख. पुढच्या गुरुवारी मिळेल, असं म्हणत होता तो. पुढच्या गुरुवारी खूप उशीर होईल हो, असं म्हणत होता अर्जुन. ऍक्च्युली मला उद्याच हवा होता ड्रेस, असं म्हणत होता अर्जुन. उद्या, असं म्हणत होता टेलर. साहेब, उद्या म्हणजे मग त्याचे एक एक्स्ट्रा पैसे द्यावे लागतील, असं म्हणत होतं. चालेल चालेल, असं म्हणत होता अर्जुन. मग देतो की, असं म्हणत होता टेलर. 500 रुपये ॲडव्हान्स, असं म्हणत होतो. तर आता अर्जुन बघा, याला माहीतच नसतं किती रेट असतात वगैरे ड्रेसच्या. तर आता 500 रुपये देतो प्रेक्षक हो अर्जुन त्यांना. तुम्ही 1,000 रुपये ठेवून घ्या आणि बाकीचे पैसे मी उद्या देतो, असं म्हणत होता अर्जुन. उद्या नक्की ना, असं म्हणत होता अर्जुन. तर आता पाणी सुटतो बघा प्रेक्षक या प्रियाच्या बाबाला. आणि ड्रेस आता शिव झाला ना, लगोलग तुम्हाला फोन करतो, असं म्हणत होता तिचा बाबा. तसाच सेम दाखवलेत बघा प्रियासारखं. त्या अर्जुनला टेलरचा पत्ता दिला होता, असं म्हणत होता नागराज. अर्जुन गेला का तिकडे, असं म्हणत होतो. सुमन म्हणते माहित नाही, असं म्हणते आता ती. अगं मग विचार त्याला फोन करून, असं म्हणत होता नागराज. अहो कशाला, असं म्हणते आता इथे सुमन. आपण एका चांगल्या टेलरचा पत्ता द्यायचं काम केलंय, असं म्हणते सुमन. पुढे काय करायचं आहे तो अर्जुन बघेल, असं म्हणते आता इथे सुमन. तर आता इथे नागराज म्हणतो, असं नसतं ग सुमन, असं म्हणत होता तो. आपली काहीतरी जबाबदारी असते, आपण पत्ता दिलाय, मग विचारायला नको त्याला त्या पत्त्यावरती, तू नीट पोचलायस का, तुला सापडला का पत्ता, किंवा तुला जो टेलर आहे तो पटला का, नको विचारायला, असं म्हणत होता इथे नागराज. अगं तो किती बिझी माणूस आहे, विचारायला नको त्याला का, असं म्हणतो नागराज. कर कर त्याला फोन कर, असं म्हणतो होता तो सुमनला. बरं, असं म्हणते आता इथे सुमनाने. आता ती कॉल लावते बघा प्रेक्षक हो अर्जुनला. तर आता इथे पैसे बघून हापापतो हा प्रियाचा बाप, म्हणजेच टेलर. थँक्यू, असं म्हणत होता अर्जुन. थँक्यू कशाला तुम्ही म्हणताय, आम्ही थँक्यू, असं म्हणत होता टेलर. उद्या येतो, असं म्हणत होता अर्जुन. तर आता इथे अर्जुनला फोन येतो बघा प्रेक्षक हो. तर सुमनचा कॉल असतो तो. सुमन काकू, असं म्हणत होता अर्जुन. हॅलो, असं म्हणतो अर्जुन. अरे मी तुला तो टेलर श्रद्धा टेलरचा पत्ता दिला होता ना, तू त्याला गेलास का तिथे, असं म्हणते आता इथे सुमन. तिथूनच येतोय आता, म्हणतो आता अर्जुन. हां हां, ठीक आहे, असं म्हणते सुमन. तुला सापडलं ना ते दुकान, ड्रेसचं काम झालं का, असं म्हणते ती. हो हो, तो उद्या देणार आहे मला ड्रेस, असं म्हणत होता अर्जुन. बरं, मी आता
निघतो इथून, तुम्हाला उद्या फोन करू का असं म्हणतो अर्जुन. चालेल चालेल असं म्हणते आता इथे सुमन. तर आता अर्जुन निघून जातो बघा प्रेक्षक हो तिथून, म्हणजे टेलरच्या दुकानातून. पण बघा प्रेक्षक हो इथे किती छान दाखवलंय, म्हणजे प्रियाचे आई बाबा सेम तिच्यासारखेच असतात, म्हणजे पैशाला हवरे दाखवलेले आहेत बघा प्रेक्षक हो. म्हणजे एका ड्रेसला तेही साडीमधनं शिवणार तो ड्रेस, आणि त्याची किंमत किती ठेवली आहे तिने, 2,500 रुपये. म्हणजे त्याच्यात तर नवीन ड्रेसच येऊन जातो ना प्रेक्षक हो. म्हणजे अर्जुनला एवढं पण कळलं नाही की किती जास्त लावतायत ते रेट्स म्हणून, पण त्यांचा स्वभाव किती मिळता जुलता आहे ना प्रेक्षक हो प्रियासोबत. तर लवकरात लवकर कळेल बघा कुणालाही की हेच तिचे आई बाबा आहेत म्हणून, कारण एवढे ते दाखवलेले आहेत ना सेल्फिश, की काय सांगू प्रेक्षक हो. सेम टिकटो प्रियासारखे, म्हणजे पैशाला मरणारे आणि कुणाचाही गळा कापायला तयार असणारे, फक्त पैसा मिळणं हाच त्यांचा मेन मुद्दा असतो बघा प्रेक्षक हो. असं दाखवलंय, खूप मस्त दाखवलंय ते प्रियाचे आई बाबा, म्हणजे गुण एकदम मॅच होत आहेत. तर आता इथे मैपतला कॉल येतो नागराजचा. तर आता इथे नागराज म्हणतो, ऐक 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 असं म्हणत होता तो मैपतला, मला तुला एक सॉलिड अपडेट द्यायचं असं म्हणतो नागराज. तर आता इथे मैपत म्हणतो, चांगला अपडेट की वाईट अपडेट. तर आता इथे नागराज म्हणतो, चांगला अपडेट. तुला सांगतो आता आपल्या आयुष्यात ह्याच्या पुढे काही वाईट घडणारच नाही असं म्हणत होता नागराज. काय झालं का एवढं असं म्हणत होता मैपत, तुला बोललो होतं ना मी असं म्हणत होता नागराज. तसा अर्जुन प्रियाच्या बापापर्यंत, म्हणजे त्या बापाच्या टेलरिंग दुकानापर्यंत पोहोचला असं म्हणत होता इथे नागराज. भले शब्बास नागराज शेठ असं म्हणत होता इथे मैपत, म्हणजे घोड्याला पाण्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आपण केलं आहे असं म्हणत होता मैपत. आता त्याचा तो पाणी पिईल असं म्हणत होता मैपत. आणि इकडे ह्या प्रियाचा असा काय धरका फोडणार आहे की तिच्या घशाखाली एक पाणीचा थेंब सुद्धा उतरणार नाही असं म्हणत होता मैपत. वा वा, शब्बाश नागराज शेठ असं म्हणतो मैपत. पण प्रेक्षक काय फायदा आहे ह्याचा, हा तर सायलीचा आहे बाबा समजणार ना त्या बावट लोकांना. अरे वा, सगळं अर्जुनच्या आवडीचं आहे असं म्हणते आता अस्मिता. भेंडीची भाजी, टोमॅटोचं सार असं म्हणते अस्मिता. जय बाबा आज अर्जुनची असं म्हणते आता इथे अस्मिता. अस्मिता ताई, टोमॅटोचा सार तुम्हाला आवडतो म्हणून केलंय असं म्हणते आता इथे सायली. पण मला तर सध्या पिझ्झा आणि पास्ता खावासा वाटतोय असं म्हणते आता इथे अस्मिता. तर आता इथे अर्जुन म्हणतो, माझे चॉईसेस अजून सुद्धा माझे हेल्दीच आहेत चॉईसेस, मला हे जंक फूड वगैरे अजिबात आवडत नाही असं म्हणतो अर्जुन. हे जंक फूड वगैरे काही नाही हा असं म्हणते अस्मिता. खावंसं वाटतं तर खावंसं वाटतं ना असं म्हणते आता इथे अस्मिता. निदान जेवताना तरी भांडू नका असं म्हणते आता प्रताप. मग तुम्ही सांगा ना अर्जुनला, कसं बोलतो माझ्याशी, आता खावंसं वाटलं तर वाटणारच ना खावंसं असं म्हणते आता इथे अस्मिता. त्याची बायको प्रेग्नेंट झाली ना मग बघू कसे डोळहाळे पुरवतो हा असं म्हणते आता अस्मिता. तर लाजतो इथे अर्जुन. तर आता सायली सुद्धा लाजते बघा प्रेक्षक हो. तर आता इथे सायली म्हणते, घ्या घ्या पोहे घ्या अस्मिता ताई. अहो बघा तरी काय पुण्यात आहे ते असं म्हणते आता इथे विमल. कारण दुसरंच काहीतरी वाढलेली असते बघा प्रेक्षक हो सायली अस्मिताला. विमल असं म्हणते आता इथे कल्पना. अगं सगळं लक्ष नवऱ्याकडे असल्यानंतर असं म्हणते आता इथे कल्पना, बाकी दुसरं काही दिसणार आहे का असं म्हणते आता कल्पना. तर सगळे करतात बघा प्रेक्षक हो. हो ना असं म्हणत होता प्रताप. आणि हल्ली अर्जुनचं सुद्धा लक्ष फक्त सायलीकडेच असतं असं म्हणत होता प्रताप. तर आता हसायला लागतात बघा प्रेक्षक हो सगळे लोक. तर आता इथे खूप जास्त हसतात सगळेजण आणि एन्जॉय करत असतात मोमेंट. तर आता तेवढ्यातच अश्विन आणि प्रिया येतात. तर आता इथे अश्विन आलेला असतो बघा प्रेक्षक आणि टाळ्या वाजवायला लागतो तो जोर जोरात. तर आता टाळ्या वाजवतो तो आणि आता सगळं सामान वगैरे घेऊन आलेले असतात प्रिया आणि अश्विन बघा प्रेक्षक हो. तर आता इथे अश्विन जोर जोरात टाळ्या वाजवत असतो आणि वाजवत वाजवत तो घरात एंटर करतो. वा वा असं म्हणतो होता अश्विन. वा वा असं म्हणतो होता तो. सुखी कुटुंबाचं किती सुंदर चित्र आहे असं म्हणतो होता इथे अश्विन. आणि आता इथे प्रिया खूप खुश झालेली असते बघा प्रेक्षक आणि ऍक्टिंग करत असते आता ती. तर आता इथे सगळ्यांनाच एकदम वाईट वाटतं, हे काय करतो अश्विन म्हणून. हे सगळं चित्र बघूनच ना माझं पोट भरलंय असं म्हणतो आता इथे अश्विन. तर आता इथे अश्विन म्हणतो, आणि बरं का ह्या कुटुंबातला मुलगा आणि सून ह्या घरात राहत नाहीये तसं म्हणतो आता इथे अश्विन. तर आता इथे सगळ्यांनाच राग आलेला असतो बघा प्रेक्षक. तर आता इथे अश्विन म्हणतो, बघा कसं आनंदात आहेत सगळे, कारण ज्यांना घराबाहेर काढलं त्यांची कुणाला आठवणच येत नाही असं म्हणतो आता इथे अश्विन. तर आता इथे कल्पना म्हणते, अश्विन मुळात म्हणजे ना आम्ही तुला घराबाहेर काढलंच नाही असं म्हणते आता इथे कल्पना. आणि तुला मी तेव्हाही सांगितलं होतं, तुला यायचं असेल तर तू घरी परत कधी येऊ शकतोस असं म्हणते कल्पना, फक्त हिच्या शिवाय असं म्हणते आता इथे कल्पना. आणि अश्विन असं म्हणत होता इथे प्रताप बघा प्रेक्षक हो. तू परत तीच चूक करतोयस असं म्हणत होता इथे प्रताप. तुझ्या बायकोचं सगळं सामान आम्ही या घरातून बाहेर फेकलंय हे विसरलास का असं म्हणतो प्रताप. की तुझं समाधान झालेलं नाही अजून असं म्हणतो तो. तर आता इथे अश्विन म्हणतो, काय कराल सांगाला असं म्हणतो होता तो. आम्हाला परत घराबाहेर काढाल, परत आम्हाला घराबाहेर काढणार असं म्हणतो होता अश्विन. काय ह्या स्वार्थी सायलीचं ऐकून तुमच्या सोन्याचा आणि मुलाचा अपमान कराल असं म्हणतो होता तो. अश्विन असं म्हणतो होता इथे अर्जुन, माझ्या बायकोबद्दल आदराने बोलायचं असं म्हणतो होता इथे अर्जुन.
तर आता इथे अश्विन म्हणतो आदराने बोलण्यासारखं तुझ्या बायकोने काय केलंय रे, असं म्हणतो आता इथे अश्विन. उलट आम्हाला घराबाहेर काढून ह्या घराचे 2 तुकडे केलेत तिने, असं म्हणतो आता इथे अश्विन. अश्विन असं म्हणतो आता इथे प्रताप. हे घर सायलीने तोडलेलं नाही आहे, असं म्हणतो आता प्रताप. हे घर तू तोडलायस आणि तुझ्याबरोबर तुझ्या बायकोने, असं म्हणतो आता इथे प्रताप. तर आता इथे अश्विन एकदमच धक्का लागल्यासारखं एक्सप्रेशन देतो बघा, काहीतरी ह्याला माहीतच नाही सारखं. तर अस्मिता म्हणते, आणि तन्वीची लपवण्यासाठी ना तू सायलीला दोष देऊ नकोस, असं म्हणते अस्मिता. सायलीचे गुण मला वेळान कळले असतील, पण मला आता तिच्याबद्दल काही ऐकून घ्यायचं नाही, असं म्हणते आता इथे अस्मिता. एक मिनिट असं म्हणतो आता अश्विन. 1 मिनिट. हे तू बोलतेस अस्मिताई, असं म्हणतो आता इथे अश्विन. आणि तिच्या कुठल्या गुणांबद्दल बोलतेस तू, असं म्हणतो आता इथे अश्विन अस्मिताला. पूर्ण आजी मम्मा ह्यांच्या सतत पुढे पुढे करायचं, मीच घरात बघा कशी सगळी कामं करते हे दाखवायचं, असं म्हणतो आता इथे अश्विन. आणि कुणी काय बोललं की मुळमुळ रडायचं, हे गुण, असं म्हणतो आता इथे अश्विन. हा असला खोटारडेपणा करून घरातली राज्य करते ती. तर इथे प्रिया खूप खुश झालेली असते बघा प्रेक्षक. आणि ती बिचारी तन्वी, तिला मस्का लावायला जमत नाही म्हणून ती घराच्या बाहेर, असं म्हणतो आता इथे अश्विन. हा कुठला नाही आहे, असं म्हणतो आता इथे अश्विन. अश्विन भाऊजी, मुळात तुम्ही हे सगळं उकरून का करताय परत, असं म्हणते आता इथे सायली. आणि तुमचे विचार अजूनही बदलेले नाही आहेत, तर तुम्ही घरी का आलायत, असं म्हणते आता इथे सायली. तर आता इथे अश्विन बघा प्रेक्षक पूर्ण मॅनिप्युलेट झालेला असतो. माझ्या बायकोला तिच्या हक्काच्या घरापासून किती दिवस लांब ठेवणार होतो मी, असं म्हणतो आता इथे अश्विन. ती तिकडे माहेरी रडत बसणार आणि तिचं इतकं इथे जे काय आहे त्याच्यावर बसवून तुम्ही दोघं अधिकार सांगणार, असं म्हणतो आता इथे अश्विन. आणि आता इथे सगळ्यांनाच एकदमच धक्का बसतो बघा प्रेक्षक, हे काय बोलतोय अश्विन म्हणून. तर आता इथे प्रतापला, कल्पनाला खूप धक्का बसतो. किती मस्त करतोय हा अश्विन, मला आता तोंड उघडायची गरज नाही, असं म्हणते आता प्रिया. किती मस्त चावी बसवली आहे मी अश्विनला, आज आम्हाला घरात घेतलं नाही ना तर हा एका दुसऱ्याचा मुर्दा तरी पाडेनच, असं म्हणते आता प्रियाने. खुश होते बघा प्रेक्षक होती. हक्क अधिकार, असं म्हणतो आता इथे अर्जुन. अरे कुठली भाषा बोलतोय तू, असं म्हणतो आता इथे अर्जुन. मी आता कायद्याचीच भाषा बोलणार आहे आता, असं म्हणतो आता इथे अश्विन. कारण तुला तीच समजते ना, असं म्हणतो आता इथे अश्विन. वहिनी, असं म्हणते आता इथे विमल. अहो अश्विन दादांना सांगा ना की अस्मिता ताई समोर अशी शब्द नको वापरू. अहो त्यांच्या बाळाला ऐकू जातंय, असं म्हणते आता विमल. अरे हे तिच्या डोक्यात शिरणार आहे का, असं म्हणते आता इथे अस्मिता. तुला काय हवं अश्विन, असं म्हणते ती. तर आता अश्विन म्हणते, मला माझ्या बायकोला तिच्या घरात हक्काची जागा मिळून द्यायची, असं म्हणतो आता इथे अश्विन. ते शक्य नाही आहे अश्विन, असं म्हणतो आता इथे प्रताप. तुझी बायको या घरात परत कधी येऊ शकत नाही, असं म्हणतो आता इथे प्रताप बघा प्रेक्षक हो. तर आता इथे अश्विन अजून चिडलेला असतो आणि प्रियाला पण राग आलेला असतो खूप. अरे प्रत्येक वेळी आमच्या आनंदात विष कालवत आली आहे ती, आम्हाला नको आहे ते, असं म्हणतो आता इथे प्रताप. तर आता इथे अश्विन हसतो. मला माहिती होतं दॅट, असं म्हणतो आता इथे अश्विन. मला माहिती होतं तुम्ही हेच बोलणार आहे, असं म्हणतो आता इथे अश्विन. आणि आता तो म्हणतो, तन्वीने कोर्टात चुकीची साक्ष दिली, ह्यात तिचा खोटेपणा नव्हता डॅड, तिची भीती होती, असं म्हणतो आता इथे अश्विन. तर आता अर्जुन विचित्र चेहरा करतो. तर आता इथे अश्विन म्हणतो की मला हेही माहिती होतं डॅड की तिला ह्यासाठी आयुष्यभर शिक्षा देणार आहात, असं म्हणतो आता इथे अश्विन. पण डोंट वरी, असं म्हणतो आता तो. मी ते होऊ देणार नाही, असं म्हणतो अश्विन. कारण तन्वी कायदेशीर मार्गाने जेलच्या बाहेर आलेली आहे आणि आता कोर्टाने सुद्धा ते मान्य केलं आहे की ती निर्दोष आहे, असं म्हणतो आता इथे अश्विन बघा प्रेक्षक हो. तर आता इथे सगळ्यांना काय आवडत नाही, हे काय बोलतोय हा बावळटासारखा म्हणून बघा प्रेक्षक हो. पण काय आहे, असं म्हणतो आता इथे अश्विन. सगळे सुभेदार स्वतःला कोर्टाच्याही वर समजतात ना, असं म्हणतो आता इथे अश्विन. म्हणून त्यांना हे मान्य नाही, असं म्हणतो आता इथे अश्विन. मी तुम्हाला आधीच सांगितलंय अश्विन भाऊजी, असं म्हणते आता इथे सायली. कोर्टाने भले हिला सोडलेला असेल ना तरी ह्या घरातले तिला निर्दोष नाही मानणार, असं म्हणते आता इथे सायली. हो का, असं म्हणतो आता इथे अश्विन. मग मी असं म्हटलं तर चालेल का की मधुभाऊंना जरी कोर्टाने निर्दोष सिद्ध केलं असलं तरी मी त्यांना खुनीच मानतो, असं चालेल, असं म्हणतो आता इथे अश्विन. अश्विन असं म्हणून आता अर्जुन पकडायला जातो अश्विनला. तर अर्जुनला जोरात ढकलून टाकतो बघा प्रेक्षक हो अश्विन. खूप वाईट वागलाय इथं खरंच अश्विन, खूपच वाईट वागलाय प्रेक्षक हो. याला शिक्षा मिळालीच पाहिजे पुढे जाऊन तरी. अंगाला हात नाही लावायचा माझ्या, असं म्हणतो आता इथे अश्विन. अरे काय करतोयस अश्विन, असं म्हणतो आता प्रताप. हेच संस्कार केलेत काय आम्ही तुमच्यावर, असं म्हणतो आता इथे प्रताप अश्विनला. अर्जुनला मात्र धक्का बसलेला असतो. तर आता इथे प्रिया म्हणते, अश्विन प्लीज असं करू नकोस रे, असं म्हणते आता प्रिया. ड्रामा करते बघा ती. तर आता ती म्हणते, अश्विन हा अर्जुन तुला मारायलाही पाठीमागे पुढे बघणार नाही, असं म्हणते आता इथे प्रिया. आज ती तुझ्या नवऱ्याला सांभाळ, असं म्हणतो आता इथे प्रताप त्या प्रियाला बघा प्रेक्षक हो. तुझ्यामुळे आज मोठ्या भावावर हात उचलण्या एवढी मजा गेली आहे, असं म्हणतो आता इथे प्रताप. आणि आता प्रताप म्हणतो, हे अश्विन आत्ताच्या आत्ता इथून चालता हो, असं म्हणतो आता प्रताप. तर आता इथे अश्विन म्हणतो, म्हणजे
तुम्ही आम्हाला घरात घेणार नाहीच आहात तर, असं म्हणत होता इथे अश्विन. ठीक आहे डॅड, असं म्हणत होता इथे अश्विन. ठीक आहे असं म्हणत होता तो, जातो मी. पण सगळ्यात आधी सुभेदारांच्या प्रॉपर्टीत असलेला माझा कायदेशीर हिस्सा टाका. तर सगळ्यांना धक्का बसतो बघा प्रेक्षक हो हे ऐकून. मगच जाईल मी, असं म्हणत होता तो. तर आता प्रतापला आणि कल्पनाला खूप मोठा धक्का बसतो बघा प्रेक्षक हो. तर आता प्रिया खूप जास्त खुश होते बघा प्रेक्षक हो. काय बोललास तू, असं म्हणत होता इथे अर्जुन. परत बोल, असं म्हणतो अर्जुन. का, असं म्हणत होता इथे अश्विन. ऐकून नाही आलं का, असं म्हणत होता अश्विन. माझा हक्क मागण्यात काही चूक आहे असं मला वाटत नाही, असं म्हणत होता इथे अश्विन. तू आणि ही सायली सगळ्या प्रॉपर्टीवर सापासारखे बसले आहात, असं म्हणत होता इथे अश्विन. तुम्हाला आम्ही वाटेकरी म्हणून नको आहोत म्हणून आम्हाला तुम्ही घराबाहेर काढलं, असं म्हणत होता इथे अश्विन. अश्विन प्लीज, असं म्हणत होता इथे अर्जुन. हा विषय इथेच बंद कर, असं म्हणत होता इथे अर्जुन. नाहीतर तर आता इथे प्रिया म्हणते अश्विन मला नाही वाटत हे आपलं काहीतरी ऐकतील, असं म्हणते आता इथे प्रिया. आणि ह्यांच्या मनात आपल्याविषयी फक्त राग आहे, असं म्हणते आता इथे प्रिया. आपल्याला आपल्या माणसांकडून प्रेम मिळणारच नाही आहे असं वाटतंय मला, असं म्हणते आता इथे प्रिया. हे सगळं तूच भरवलं आहेस ना अश्विन भाऊजींच्या डोक्यात, असं म्हणते आता इथे सायली. कारण त्यांच्या तोंडी हिस्से वाटे हक्क ही भाषा नव्हती कधी, असं म्हणते आता इथे सायली. तर आता इथे अश्विन म्हणतो हे बघ तन्वीला प्रॉपर्टीचा मोह नाही आहे, असं म्हणतो आता इथे अश्विन. पण तिनेच मला ध्यानात आणून दिलंय की सुभेदारांचा मुलगा आहे या नात्याने मला तो मान मिळालाच हवा, असं म्हणत होता इथे अश्विन. तर सगळ्यांना खूप राग आलेला असं बघा प्रेक्षक हो. आणि वाटण्या झाल्याशिवाय हे सगळं शक्य नाही आहे, असं म्हणत होता इथे अश्विन. तर आजचा भाग इथे समजून बघूया तरी मध्ये काय आहे ते. मी सांगितलेले सगळे पेपर्स आणले तुम्ही, असं म्हणत होता अश्विन त्याच्या लॉयर्सला. तर आता इथे अश्विन प्रतापला म्हणतो की तर प्रताप सुभेदार हे आहेत पेपर्स, सुभेदारांची प्रॉपर्टी चे अर्धा हिस्सा माझ्या नावावर करणारे, तर ह्याच्यावर सही करा, असं म्हणतो होता अश्विन प्रतापला बघा प्रेक्षक हो. मग आम्ही लगेच इथून निघून जातो. एकतर मानाने आम्हाला या घरात परत घ्या, नाहीतर ह्या पेपर्सवर सही करा, असं म्हणत होता इथे अश्विन. ह्या पेपरवर साईन करा म्हणजे आमचे रस्ते कायमचे वेगळे होतील, असं म्हणत होता इथे अश्विन. तर बघा प्रेक्षक हो, रिकॅप सुद्धा इथेच संपतो. तर आमच्या या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.